10-15 दिवसात तुम्ही येऊ परत. सूरजरावांची काही काळजी करायची नाही. आला सूरज, झाली का ओळख? नाही म्हणजे वाडा दाखवलात तुम्ही? ते युवराज संगत ओळख झाली का ते विचारायचं होतं मला. अरे युवराज संगत आधीच ओळख आहे. तो बारका होता का नाही, माधुरीच होती सांभाळायला ताईकडं. मामा कधी निघायचं आपण? निघूया की. बरं अंजली, माधुरीला राहू दे 10-15 दिवस इथंच. युवराजचा तिला लई लळा आहे. चालेल. सूरज, युवराजचा निरोप घेतला? नाही, ते मी घेतच होतो एवढा गोदाका चहा काय खायला आली. चंदा, हा जा जरा युवराजला घेऊन ये. बघा ही आलीच. युवराज रुसलाय काय? नाही. मी कितीदा खाली चल म्हटलं पण यायलाच तयार नाही. बरं ठीक आहे, मी त्याला घेऊन येतो. नाही नाही, राहू द्या. मी परत समजावतो त्याला. त्याचा स्वभाव ठाऊक आहे मला. एकदा हटून बसला की बसला. राणादा, वहिनी येतो. चल. तुम्ही युवराजची काळजी करू नका. त्याला हसत खेळ ठेवायची जिम्मेदारी माझी. चल सूरज, अरे जरासा रुसला असेल जीव. चल. सांभाळून राहा मला. काय मग कसा वाटला वाडा? छान आहे. युवराजला काय झालं? रुसलाय तो. का? बारक्यापणापासून असाच आहे तो. घडीत हसतो, घडीत रडतो. स्वभाव माहितीये मला त्याचा. मी त्याचा रुसवा बराबर घालवतो. तुम्ही नका काळजी करू. युवराजचं काय चाललंय काही कळतच नाही. माझं या घरात कोणच नाही. मम्मी आजी पण आपल्या घरात राहू देत नाही. मामा पण राहू देत नाही. माझा बाप पण माझ्यावर ओरडतोय. मी या घरात राहणारच नाही. माझं इथं कोणच नाही. मी ना लय लांब जाणार. लय म्हणजे लय. कुणाला गावणारच नाही. जीवच देणार. हॅलो, सोनेवाडी फाटा पोलीस स्टेशन. बुवा राणा बोलतोय.
हा राणा बोल की. बुवा ते आज मला गसले जाता येणार नाही. तुम्ही मुकुंदला पाठवता काय? का? नाही काय नाही, ते जरा माझी तब्येत नरम आहे हो. काय झालं? ते हा ते ताप सर्दी खोकला बी झालाय. राणा लय खोकू नको, आज लक्ष्मी येणार आहे माहितीये मला. ओळखलं बाई तुम्ही? अरे डोईवरचे केस काय नुसती भजनं करून गेलेली नाहीत. हा आज सुट्टी घे आणि मस्त गप्पा मारा बापले. चल ठेवू काय? चालते ठेवा. लक्ष्मी कशी आहे तू बघू. अगं हे काय? हा अगं वाळलीस की? नाही काय नाही, तुला तिकडे नीट करमलं नसणार, तू नीट खाल्लं पिल्लं नसणार. आता घरला चाललोय का नाही, आता दणकून खायचं बघ. रानादात तू पण जरा वाळलास की. मी वाळलोय? हा म्हणजे जरा जरा वाळलास असं वाटतंय बघ. तू नव्हतीस की नाही म्हणून मला करमत नव्हतं बघ, म्हणून वाळलो असेल. बरं चला आता घरला जाऊया. चल. ए थांब थांब थांब, माझी बॅग मीच उचलणार, स्वतःचं काम स्वतःच करणार. चल. ए लक्ष्मी थांब, मग थांब. नाना अहो सच्चेच्या गिरणीत काल डबा ठेवला होता. बर अहो पीठ कमी आलं की हो. अशोक काका नाना कसे आहेत तुम्ही? हा आम्ही मजेत आहे. तू कशी आहे? मी बी मस्त आहे. कॅम्प कसा झाला तुझा? मस्त. मस्त झाला ना वा. छान छान. चला येतो. या 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 या. चला. हा या. नाना अहो ही नव्हती तर गाव शांत होतो. होय अरे आता गावात आल्या म्हणल्यावर परत दंगा घालणार बघी. होय पण ही एवढं शांत आणि शानेर का कसं काय विचारली म्हणतो मी. बाप संकट आहे म्हणल्यावर विचारले असेल. अहो पण रानात असलं तर ही आगाऊपणा करायची आणि एवढं शाण्यासारखं विचारती म्हणजे नक्की काहीतरी बदल झालाय बघायचं. 100%. अगं लक्ष्मी दे बॅग इकडे, मी धरतो. नाही स्वतःची कामं मी स्वतःच करणार. आई कशी आहे? मस्त. काय लक्ष्मीबाई काय झालं बोर्डिंग? बोर्डिंग नाही हो, कॅम्प. हा कॅम्पला गेलती ती. हा कसं काय झालं कॅम्प? मस्त झाला. अरे वा. अरे राणा बघत काय उभा राहिला. अरे बॅग घे केलं का? अरे तिथे करायला किती वजन झाले बरं? अहो किती बी झालं तरी ऐकणं झाले. ती द्यायनच झाली बघा. ती म्हणते माझी कामं मी स्वतःच करणार. अरे वा वा चांगला फरक पडलाय बरं का कॅम्प तुझा. काय का ना माझ्या मी नातवाला असंच कॅम्प मध्ये घालावं म्हणतोय बघ. बरं चला येऊ काय? चल. येऊ. काळजी घ्या. अरे बरं आहे ना. मावशी कशा आहे तुम्ही? मी चांगले आहे. तू कधी आलीस? हे काय आत्ता? कॅम्प कसा झाला? मस्त. चला येऊ का? हो कशी काय एवढी सुधारली पोरगी? रानादा आजी कशी आहे? एकदम मस्त. आता घरला गेल्यावर तूच बघ, समजे वाट बघायला तुझी. लक्ष्मी ए लक्ष्मी अगं इकडे इकडे. आवाज कुठून यायलाय? वर बघ. वरती काय करायलाय? हे काय टाची साफ करवलंय? कशी आहेसा? मी मस्त आहे. तू कशी आहेस बोल? मी बी मस्त आहे. किरण कशी आहे? गिरण एकदम मस्त आहे बघ. ते आवाज करते कायमचा. हा आणि चक्कीचा पट्टा बी सारखा निघतोय. हा ते राणाला कायम बसून देते बघ. ते गिरणीतून 2 डबा गायब झाल्यात तेवढा डोक्याला ताप झालाय बघ. रानादानं चोर धरले ना व? हा धरलं की. बरं सच्चा ती समधी आल्या लक्ष्मीची होती बरं का. अरे वा 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 एक नंबर आयडिया होती बघ. हा लय भारी आयडिया बघ. बरं चल निघू काय? ते घरला समजे वाट बघायला आहेत. हा चालते चालते. हा चल तुला चालू दे. चल.
ती कशी काय सुधारली? असं काय बघतोय? लक्ष्मी, तुझ्यात एवढी जादू कशी काय झाली म्हणायची? कसली जादू? नाही, एवढं तू शाण्यासारखं वागलेस म्हणून म्हणलं. असं काही नाही. मला सांग, युवराज दादा कसा आहे? तो बरं आहे. बरं चला आता लवकर घरला जाऊया, नाही तिकडे संध्याकाळ व्हायची. चल चल चल. अगं नमस्कार करते. काळजी घ्या, काही लागलं तर सांगा. काय देता? सगळं. चला. युवराज कुठे गेलं? युवराज, युवराज, काय झालं? ओळखलं का मला? हा. सांगा बघू कोण? अहो मी माधुरी मावशी. तू जा खाली. युवराज, अहो काय झालं? एवढा राग? तू माझ्या मम्मीची जागा घ्यायला आल्यास, पण मी ती घेऊ देणार नाही. तुम्हाला नकोय तर राहू द्या, पण मी तुमची माधुरी मावशी आहे आणि मला तुमची काळजी घ्यायला सांगितली मामांनी. गरज नाही. युवराज, इकडं बघा माझ्याकडे. हे बघा युवराज, तुम्हाला राग येईल ना असं मी काय बी करणार नाही. आणि तुमची माझ्याबद्दल जी बी तक्रार असेल ना ती मलाच सांगा. पण युवराज, तुम्हीच सांगा, मला जी जिम्मेदारी दिली आहे ती तर मला पार पाडावी लागणार ना? बरं, ते समज राहू द्या. चला आपण एक काम करू, आपण दोस्ती करू. युवराज, अहो काय झालं? द्या की हात. काय लपवताय तुम्ही? काय नाही, काय नाही, काय नाही. अच्छा, सिक्रेट आहे होय? मला नाही सांगायचं का हो? बरं राहू द्या, आपली दोस्ती झाली की मग सांगा. युवराज, मला ना ते सिक्रेटली पाहावंसं वाटतंय हो. दाखवा की. चला ना आपण आत्ताच दोस्ती करू. चला की. आजी, आई. बरं राहू द्या, तुम्ही आराम करा, मी येते. हं? असं. राजलक्ष्मी, कसं झालं बा कॅम्प? खूप मस्त झाला. बघ, मी सांगत होते की नाही, जायच्या आधी कशी घाबरत होतीस. अगं बाई, माझं कोकरू आलं. लक्ष्मी, तिथं चांगलं चुंगलं खायला होतं ना मग बाय? हो, खूप मस्त होतं. आणि ही माधुरी मावशी. तुम्हाला कधी सांगितलं नाही की मला मावशी आहे? अगं आम्हाला बी ठावं नव्हतं, आजच आली आहे ती. माधुरी मावशी, तू माझ्या संगत खेळशील? होय, खेळतो की. लक्ष्मी, चल, तुझ्या आवडीचं थालीपीठ केल्यात मी. चल खाऊन घे. नाही, मी आधी युवराज दादाला भेटतो आणि मग थालीपीठ खातो. बरं, जा मग आधी युवराज दादाला भेटून ये. चांगलाच फरक पडलाय ना लक्ष्मीत?
मी तुम्हाला जायच्या आधी सांगत होते तर तुम्ही कुणी ऐकायलाच तयार नव्हता माझं. तुम्ही एक नंबर निर्णय घेतलाय बघ. लक्ष्मी शांत बी झाल्या आणि शाण्यासारखी बी वागायला लागल्या. आता माधुरीची आणि लक्ष्मीची चांगलीच गट्टी जमल बघ. गोड आहे खूप. बरं चला आपण आवरूया. हो. युवराज दादा मी आलो. मी आलो म्हणून हाक दिली तू ऐकलं नाहीस काय? सांग की युवराज दादा. ऐकली. मग तू आला का नाहीस खालती? खाली येऊन आरती करू काय तुझी? काय झालं युवराज दादा? तुला माहिती का मी कॅम्प मध्ये काय काय मज्जा केली? दररोज सकाळी योगा, मग भाषण, मग गेम आणि नाटक, मग फिरायला जायचं आणि रात्री अभ्यासवाला पिक्चर. मज्जा आली बघ तिथं. मग मी काय करू? पुढच्या कॅम्प आल्यावर आपण मिळून जाऊ. मी नाही येणार. का नाही येणार? रुसलायस काय तू? काका बुकावर दादा मी तिथं काय शिकलो माहितीये काय? आपले आई बाबा सगळ्यात भारी असतात. आपण त्यांचं ऐकायचं असतं. नाही ऐकलं तर आपल्यालाच ताप होतो. लय शिकवलंय तिथं. तू पहिला बाहेर हो. चल. का? चल चल चल. काय झालं युवराज दादा? फुकटचा शहाणपणा कोणी शिकवायला सांगितलं तुला? पहिला बाहेर चल. मी कशाला शिकू? पहिला बाहेर चल म्हणले ना. कॅम्पचा चांगलाच फायदा झाला नाही लक्ष्मीला. अगं राहू दे मी करते घड्या. नको मला मदत करू दे की. बरं बाई कर मदत. खरंच लक्ष्मी फार शहाण्यासारखं वागायला लागली आहे बरं का. अहो माझी लक्ष्मी पहिल्यापासून शहाणीच आहे. तुम्ही उगाच तिच्यावर ओरडत असता. आता असं शहाण्यासारखं वागल्यानंतर मी कशाला ओरडीन तिला? लक्ष्मी इथनं पुढे बी शहाण्यासारखेच वागणार होय का नाही? हो तुम्ही जसं सांगशील तसं मी वागणार. बघा ये माधुरी. आता जरा थंडी पडायला लागली पण काय करायचं? दुसरी खोली शिल्लक नाही. अहो असू द्या. इथं बी बरं आहे. आणि तसं बी आजूबाजूला मायेची ऊब देणारी माणसं असली की थंडीची काळजी कशाला करायची? ते बी खरं आहे. पण आजच्या दिस उद्या शिरपती आला की त्याच्याकडनं नवीन हातरून पांघरून मागवते. अहो नाही नाही हे बी चांगलंय की. चालतंय मला. अगं पण हे जुनं आहे. अहो जुनं काय आणि नवीन काय त्याने काय फरक पडणार आहे? दादा आज युवराज दादाला काय झालंय? काय नाही का? तो काहीतरी वेगळंच वागतोय. म्हणजे? अरे म्हणजे मी त्याला भेटायला गेलो तर तो माझ्यावर भडकला आणि मला बाहेर जा म्हणला. काही नाही ग मुडी येतो. पटकन चिडतो आणि लगेच शांत सुद्धा होतो. नाही आई आज काहीतरी वेगळंच वागत होता. त्याच्या डोळ्यात दिसलं मला. काय दिसलं डोळ्यात? युवराज आता काहीतरी आगाऊपणा करणार बघ. काही नाही तूच काहीतरी केलं असशील त्याला. मी काय केलं? तू त्याची खोड काढली असशील ना म्हणून तो तसा वागला असेल. मी का खोडी काढू? मी नाही ग आई. अंजलीबाई अहो तुम्हीच म्हणलात ना आता ती शहाण्यासारखं वागायला लागल्या. ती कशाला उगा युवराजची खोडी काढेल? हातपाय धुतलेस तू? नाही मी तशीच युवराज दादाला भेटायला गेले. बघा शहाणी झाली असं जरा वाटलं होतं पण बघा सांगितल्याशिवाय हातपाय सुद्धा नाही धुतले तिने. बरं बरं एवढंच आहे ना व लक्ष्मी. टाक दिशी हातपाय धुवून ये आणि साहेबरावची गाठ बी घ्यायचा. हा साहेबरावला तर विसरलोच मी युवराज दादाच्या नादात. अंजलीबाई युवराजला काय झालं असेल?
काही नाही. नाही, लक्ष्मी सांगते म्हणल्यावर पक्कच काहीतरी झालं सर. तिचं डोकं नको तिथे चालत असतं. काही नाही झालं.